काय तुमच्या मुलाच्या घराने जे आहे नागरिक काय इच्छा होता तणाव होता त्यावेळेस काय बघा नागरिकांची इच्छा असते आमचा जो काही प्रभाग आहे त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं आशुतोष मस्के यांना मिळावं नागरिकांची इच्छा होती परंतु त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं तो प्रभाग कायम सोबत राहिलेला तो आमचा बालेकिल्ला आहे पक्षामध्ये काही अडचणी असतात कधी कधी काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कुणीतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग त्याचा अधिकार असताना सुद्धा गणेश भक्ती यांनी केलेला आहे कारण आता मला पक्षाने केलेला आहे पक्षाला वेठीस धरणं आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेठीस धरणं मला योग्य वाटत नाही त्यांच्या सुद्धा काही अडचणी होत्या अडचणी असतील आणि पक्षाचा निर्णय एक शिवसेनी म्हणून मला मान्य करावासा वाटला लोकांची इच्छा होती त्या लोकांना व्यवस्थित समजवलं घेतला आणि शांत बसला आणि एका घरात शिवसेनेचा साधला बाहेर पडला आणि शांत बसला तर त्याला तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि नुसतं धर्मशीचा मुलगा नाही तर एक शिवसैनिक म्हणून पण त्या तुमच्या मुलाच्या बघा आशुतोष मस्के हा प्रभागामध्ये माझ्यानंतर तो मला बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे त्याचाही जन्म त्या ठिकाणी झाला झोपडपट्टी भाग आहे आणि मी काम करत असताना त्यावेळी मी बिझी झालो महापौर झाल्यानंतर मला पक्षाच्या कामानिमित्त महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत पक्षाच्या कामानिमित्त जावं लागत होतं खासदार झालो आणि त्या विभागामध्ये मला वेळ देणं थोडंसं कठीण जात होतं आणि लोकांची सेवा करणं लोकांना उपयोगी पडणं त्याला मी सांगितलेलं झोपडपट्टी की सर्व नागरिक आहे किंवा आम्हाला आज जो काही साहेब बनवला आहे त्यामध्ये त्या माझ्या झोपडपट्टी माझ्या बेबरसी पेशंटच्या बेबरसी वस्ती आहे या लोकांचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे यांना उपयोगी पडणं हे तुझं काम आहे त्याकरता तो त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भाग घेत होता लोकांनी माझ्यानंतर मी खासदार झाल्यानंतर त्याला वेगळ्यांनी बोलवलं तू नगरसेवकाची निवडणूक लढ आणि मी तर म्हणतो एकमेव विभाग असेल शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी असेल युवा सेना असेल असे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन त्याचं नाव सुचवलं होतं त्याने इंटरव्ह्यूमध्ये मला नाही तर आमच्या विभाग प्रमुख असतील त्यांना तुम्ही पद द्या परंतु काही पक्षाच्या ठिकाणी असतात आणि त्यावेळी एक सच्च्या शिवसैनिकाचं काम करावं लागतं दुःख व्यक्त होतं नागरिकांचं दुःख होतं म्हणून समजवलेलं आहे की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचा जो काही प्रेस्टीज आहे आणि शिवसेना यापेक्षा माझ्या घरातील व्यक्ती की नगरसेवक व्हायला पाहिजे आणि की काय व्हायला पाहिजे याला महत्व नसून शिंदे साहेबांची जी काय अडचण असेल किंवा शिंदे साहेबांचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा शिंदे साहेबांच्या मनात दुसऱ्या कोणाला द्यायचं असेल त्या मनाविरुद्ध शिवसैनिकांनी भूमिका घेऊ नये हे मी त्यांना समजवलं आणि ते त्यांनी मान्य केलं आणि मला खरंच अभिमान वाटतोय आमच्या मुलाचा की ज्यांनी रात्रंदिवस दिवस काम केलं लोकांसाठी झटला आणि त्या विभागामध्ये कोणाही आमच्या जे इतर जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचा कधी जास्त संपर्क नसताना त्याचा संपर्क होता परंतु त्यांनी मोठ्या दिलाने आणि आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे इतर उमेदवार स्वीकारले त्यामुळे मला माझ्या मुलाचा अभिमान आणि माझ्या कार्यकर्त्यांचा नाही गणेश देवा मला पाव तुला देखील अशी जी म्हण आहे यातला नरेश मस्के नाहीये की मी फॉर्म भरत नाही माझा मुलगा फॉर्म भरत नाही कोणीला तिथून द्या मला हे द्या मला ते द्या शिवसेनेने
आम्हाला नाव दिलं, प्रसिद्धी दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मी खासदार झालो. यापेक्षा मला आणखी काही मोठ्या अपेक्षा नाहीये. आणि माझा मुलगा सुद्धा आम्ही आमची लढाई आम्ही लढतो. मनामध्ये आहे समोर त्यांचं आव्हान आहे. त्यामध्ये त्यांच्या आव्हानामध्ये किती वर्षाचं मी तर ऐकतोय की अजूनही उमेदवार शोधताय. अशी परिस्थिती त्यामुळे आव्हान नाही. महायुती आहे, 2-3 दिवसात बसून एकत्र बसून जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या संपवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पहिल्यांदाच तुम्हाला आव्हान दिलं दोघांनी. एक जण 34 जागांवर आणि एक जण 6 जागांवर. आपल्या जागा काहीतरी 131 आहे. त्यामुळे तर 131 जण उमेदवार मिळाले नसतील आहे. आणि आव्हान हे 16 तारखेला कळेल की नक्की तो कुठल्या स्थानावर आहे, कोणाची काय परिस्थिती आहे ते 16 तारखेला तुम्हाला कळेल. महायुतीचा बसणार वारंवार म्हणताय, पण तो कोणत्या पक्षाचा महायुतीचाच महापौर कॅटेगरी बसतो. महायुती आम्ही केलेली आहे, त्यामुळे महायुती आता मी महायुती म्हणून हे बघा, जे काही एक कृती नियम आहे त्यानुसार या ठिकाणी कृषी महानगरपालिकेची सत्ता आमची एकत्र येईल. आणि त्यामुळे कोणाचा महापौर, कोणाचा उपमहापौर, कोणाचा सभापती हा विषय महत्वाचा नाही, तर शिवसेनेची सत्ता येणे महत्वाचं आहे. गणेश नाईकांनी 2 महिन्यामध्ये चर्चा झाली होती. हॅलो, हा काय झालंय? द्या ना पूर्वाशी सांगितलं द्या ना. शेवटचा प्रश्न मुंबईमध्ये युक्ती व्हावी याकरता त्यांची मंत्रालय दरम्यान बैठका देखील काही होत होत्या. तर या पार्श्वभूमीवर देखील युती झालेली नाही. काय कारण सीट शेअरिंग मध्ये कुठे झालेलं आहे? नाही युती झाली, नाही युती. कुणाचा बरोबर युती असल्यामुळे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. 29 महानगरपालिकांमध्ये युती म्हणून आपल्याला लढायचं. पण आता जर आपण दुसऱ्या बैठकीला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीराबाईंमध्ये तर या 3 ते 4 महापालिकांमध्ये युती झाली आणि संभाजीनगर झालं नाही, नागपूर वगैरे युती झाली नाही. काय नेमकं मला एवढं माहिती आहे की आमच्या महानगरपालिकेत युती होणार, बाकीच्या ठिकाणी का नाही झाली याचे काही उत्तर मला माहिती नाही. मी माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन. बरं पाटील साहेब, वसई टेबल घेऊ का इकडं? वसई विधानमधलं आव्हान कसं आहे, किती लढतोय आपण? आमची वसई विधानमध्ये नव्हे सामना सामना आहे, त्याच्यामुळे आमची युती झालेली आहे आणि आमचे महायुतीमध्ये आमची 27 तिकडे मोठा
महायुतीमध्ये 17 सीट. आमची शिवसेना 27. हे संपवलं ना सर सर इसे बता सर, जिस तरीके से आज आखिरी दिन है, 3 बजे तक का वक्त है फॉर्म सबमिशन के लिए, पूरे जिस तरीके से सीट से कितने जगह पे शिवसेना लड़ रही है, कितने जगह पे भाजपा लड़ रही है? थाना में शिवसेना लड़ रही है, भाजपा 40 सीट पे लड़ रही है, नई मुंबई में हम लोग इंडिपेंडेंट 111 सीट पे लड़ रही है, मुंबई में हम लोग 27 सीट पे लड़ रहे हैं. गठबंधन है हमारा, हीरा भाईंदर में अलग लड़ रहे हैं, कल्याण डोंबिवली यूटी में लड़ रहे हैं, उल्लासनगर अलग लड़ रहे हैं. सर जिस तरीके देखा अनेक कार्यकर्ता नाराज होकर गए यहाँ से, अरे इलेक्शन है, बनाने के लिए कार्यकर्ताओं की ये इलेक्शन है, छोटी मोटी नाराजी तो होती है, पार्टी के वर्कर है, पार्टी के लिए काम करते हैं, छोटी मोटी नाराजी होती है, पार्टी उनकी वो नाराजी दूर करेगी. आपके पुत्र के लिए जिस तरीके से लोग रास्ते पे उतरे थे, आपने खुद उड़ाने की कोशिश की है, लोगों को घर भेजने का काम किया है, किस तरीके से सिर्फ युवा नेताओं को लोगों की मांग थी कि टिकट मिलेगा? देखो लोगों की, लोग रास्ते पे उतरे थे, रास्ते पे उतरे थे, जो हमारा वार्ड है, जो वहाँ जहाँ से मैं चुन के आता था, उस एरिया को प्रतिनिधित्व नहीं दिया गया. तो पार्टी की बंदे में है, पार्टी का डिसीजन था, लोगों का कहना था कि उस एरिया को जो हम लोगों ने सालों से जीता है उसको प्रतिनिधित्व दे देंगे, लेकिन कुछ ऐसे रीजन थे, इसलिए पार्टी ने एरिया को डिसीजन किया. कहना था तो एरिया को प्रतिनिधित्व देना चाहिए. उसका बड़ा रोल है कि वार्ड के इलेक्शन में पार्टी को कमजोरियां थी, पार्टी की प्रॉब्लम नहीं दिया, तो लोग उठा, लेकिन उनको संभालना, उनको समझाना, ये लीडर करके मेरा काम है, काम है. सर अगर देखा जाए तो जिस तरीके से भारतीय साइड से आपने जिस तरीके से पुत्र को समझाने की कोशिश की कि इसके आगे भी मौके मिलते रहेंगे, तो क्या वो भावनिक हो? तो मेरा पुत्र राजनीति बंदा नहीं है, बहुत इंजीनियर है. लोगों ने, वहाँ के लोगों ने, सब पदाधिकारियों ने मिलकर इसको चुनाव में खड़ा रहने का खड़ा किया था. इसलिए लोगों का जो गुस्सा था, लोगों को कहना था वो देना चाहिए, पार्टी की कठिनाई थी इसलिए नहीं दे पाए. लोग थोड़े से नाराज थे, उनको समझाने का काम है. और मेरे पुत्र पे मेरा नाज है, इतना लोग वहाँ होते हुए भी वो खुद शिंदे साहब का डिसीजन उन्होंने मान नहीं किया. मुझे कुछ चाहिए, मैं पीछे लेता हूँ, फॉर्म भरने का है मुझे, ये डिसीजन उन्होंने नहीं लिया. मैं इतने साल से शिवसेना का काम कर रहा हूँ, आज हकदार हूँ, और मेरा पुत्र ने जो शिंदे साहब का आदेश माना, नाज है, ऐसा पुत्र होना चाहिए. और पार्टी में किसी तरह का काम करने वाले नया पीढ़ी की जरूरत है. ये मुझे ये पुत्र ने नया संदेश लोगों के लिए दिया. क्या आने वाली दूसरे पार्टी से देखो इंसान तो आता है, आते हैं, लोग जाते हैं, पार्टी तो बढ़ती जाती है.